नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथचा या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण कोणत्याही संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं हे आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. जर समजा कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला एक 2-3 प्रश्न निर्माण होतात. ह्या संख्येचं वर्गमूळ काय असेल, ह्या संख्येचं वर्गमूळ जर हे काढलं तर हे बरोबर येईल का नाही, आणि काही जणांना वर्गमूळ काढण्यासाठी खूप अडचणी येतात, बरोबर आहे. मग त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण आज आपला हा नवीन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आहे, बरोबर. तरी सगळ्यात महत्त्वाचं सर्वप्रथम काय करायचं, तर वर्गमूळ काढण्यासाठी एक 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. सर्वात अगोदर काय करायचं, जी संख्या तुम्हाला विचारली आहे त्या संख्येचं एकक स्थान पाहायचं. मग जर समजा बघा आता प्रश्न आहे, बरोबर, म्हणजे प्रश्नाचं एकक स्थान पहा. आपल्याला ज्या संख्येचं विचारलं म्हणजे कोणाचं विचारलं, प्रश्नाचं विचारलं, प्रश्नाचे एकक स्थान, बरोबर आहे. मग प्रश्नाचे एकक स्थान जर समजा हे असेल तर आपल्याला येणाऱ्या उत्तराचं एकक स्थान असं ठराविकच असतं, म्हणजे उत्तराचं एकक स्थान ते यायलाच पाहिजे, तर उत्तर बरोबर आहे. म्हणजे कोणतं असेल तर उत्तराचं एकक स्थान, बरोबर आहे. प्रश्नाचं एकक स्थान, उत्तराचं एकक स्थान, बरोबर आहे. प्रश्नाचं जर समजा एकक स्थान तुमच्याकडे 0 आले, कोणतं आलंय 0, प्रश्नाचं एकक स्थान, विचारलेल्या प्रश्नाचं एकक स्थान जर समजा 0 आलंय तर उत्तराचं एकक स्थान काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. ओके, लक्षात येते. जर समजा प्रश्नाचं एकक स्थान जर समजा 1 आलं, प्रश्नाचं एकक स्थान जर आलं 1 आलं तर उत्तराचं एकक स्थान 1 व 9 यायला पाहिजे. कोणतं यायला पाहिजे, 1 व 9 यायला पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्नाचं एकक स्थान जर समजा 4 आलं तर उत्तराचे एकक स्थान, प्रश्नाचं एकक स्थान जर समजा 4 आलं तर उत्तराचं एकक स्थान 2 व 8 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, 2 व 8. जर समजा प्रश्नाचं एकक स्थान 5 आलं तर उत्तराचं एकक स्थान सुद्धा 5च यायला पाहिजे. जर समजा प्रश्नाचं एकक स्थान 6 आलं तर उत्तराचं एकक स्थान, प्रश्नाचं एकक स्थान जर समजा 6 आलं तर उत्तराचं एकक स्थान 4 व 6 यायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा अंक आहे, प्रश्नाचं एकक स्थान जर समजा 9 आलं तर उत्तराचं एकक स्थान 3 व 7 यायला पाहिजे. हे जर समजा संख्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर कोणत्याही संख्येचा, कितीही अंकी संख्या येऊ द्या, त्या संख्येचं वर्गमूळ तुम्हाला एकदम सेकंदामध्ये काढता येतं. ओके, मग असंच आपण एक गणित पाहूया. आता बघा, प्रश्नाचं एकक स्थान लिहून घेतलं, उत्तराचं एकक स्थान लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला जर समजा प्रश्न आला की 1764 ही संख्या आहे, 1764 ही संख्या आहे, या संख्येचं आपल्याला वर्गमूळ काढायचं. मग या संख्येचं वर्गमूळ नेमकं काढायचं कसं, तर काय करायचं, प्रश्नाचं एकक स्थान पहा 4 आहे, कोणतं आहे, प्रश्नाचं एकक स्थान 4 आहे. मग प्रश्नाचं एकक स्थान 4 आहे तर उत्तराचं एकक स्थान कोणतं यायला पाहिजे ते पहा. प्रश्नाचं एकक स्थान 4 आहे, उत्तराचं एकक स्थान कोणतं यायला पाहिजे, 2 व 8. 2 व 8 लिहा. अगोदर काय करायचं, 2 व 8 या संख्या लिहून घ्यायच्या, 2 व 8 या संख्या लिहून घ्यायच्या. त्याच्यानंतर ही दशक स्थानची संख्या आहे ती संख्या सोडून द्या. सोडून दिल्याच्या नंतर राहिला प्रश्न 17चा, म्हणजे 17 ही संख्या शतक स्थान आणि हजार स्थानचा अंक आहे 17, म्हणून ते 17 अंक बाजूला घेतला. 17 अंक बाजूला घेतल्याच्या नंतर तुम्ही मला सांगा, हे 17 अंक कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे, म्हणजे 4चा वर्ग 16, 4चा वर्ग 16, म्हणजे 4चा वर्ग 16च्या जवळपासचा हा अंक 17 आहे. म्हणून आपण काय केलं, या ठिकाणी पण 4 लिहिलं आणि या ठिकाणी पण 4 लिहिलं. मग काय झालं, एक तर 42चा तरी वर्ग किती आहे, 1764 आहे, किंवा 48चा वर्ग तरी 1764 आहे. दोन संख्या मिळाल्या. या दोन संख्येपैकी आपल्याला काय करायची, एक संख्या पाहायची, ती संख्या खरोखर असली पाहिजे. ओके, मग आता 42चा वर्ग आहे का 48चा वर्ग आहे ते पाहण्यासाठी काय करायचं, 17 ही संख्या आहे, ही 4, इथं 4, इथं आपण 4 घेतलं, इथं पण आपण 4 घेतलं, म्हणून या 4च्या समोरचा अंक 5 या संख्येसोबत आपल्याला काय करायचं, गुणाकार करायचा. गुणाकार किती आला, 20. गुणाकार किती आला, 20. 20 गुणाकार आला. 20 गुणाकार आल्याच्या नंतर आपण काय पाहतोय, 17 सोबत पाहतोय, बरोबर, 17 सोबत लेनदेन करतोय, बरोबर. मग 17 आणि 20 याच्यामध्ये सामंजस्य पाहायचं. हे येणारं उत्तर आहे, येणारं उत्तर आहे, प्रश्नातला अंक आहे. मग हे प्रश्नातला अंक जर समजा उत्तरापेक्षा लहान असेल, कशा लहान, उत्तरापेक्षा लहान असेल, मग उत्तरापेक्षा लहान असेल तर लहान संख्येचा वर्ग, लहान संख्या कोणती आहे मग 42, म्हणजे काय झालं, तर 42चा वर्ग काय झाला, 1764 झाला. तसंच एक नवीन उदाहरण पाहूया. आता पहा काय केलं आपण,
दुसरं उदाहरण घेतलं 2116. मग 2116चं आपल्याला काय करायचंय, वर्गमूळ काढायचे. मग 2116चं जर समजा वर्गमूळ काढायचं असेल तर आपल्याकडे प्रश्न आहे, एकक स्थानी किती आहे तुमचा अंक 6 आहे. मग एकक स्थानी 6 जर असेल तर उत्तराच्या प्रश्नाच्या याच्यामध्ये कोण काय पाहिलं आपण, प्रश्नाच्या एकक स्थानामध्ये जर 6 असेल तर उत्तराच्या एकक स्थानामध्ये काय यायला पाहिजे, एक 4 संख्या यायला पाहिजे किंवा 6 संख्या यायला पाहिजे. मग आपण लिहून घेतलं 4 व 6, बरोबर आहे. मग हे 2 अंक लिहिले, दुसरा अंक सोडून द्या, तिसरा अंक घ्या 21. ओके, घेतला 21. मग 21 ही संख्या कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 25 पेक्षा मोठी नाही 21 आहे, म्हणजे 16च्या नंतरची आहे. म्हणजे काय झालं, एकतर 4 इथं 4 लिहा, दोन्ही ठिकाणी 4 4 घ्या. मग इथं 44 घेतलं आणि इथं 46 घेतलं. मग आता आपल्याला एवढं लक्षात आलं की 44चा तरी वर्ग असावा किंवा 46चा तरी वर्ग असावा. मग नेमकं पाहायचं कसं, तर ही जी 4 4 या ठिकाणी 4 घेतलं होतं आणि या ठिकाणी पण 4 घेतलं होतं, म्हणून 4च्या समोरच्या संख्येचा काय करायचा, गुणाकार करायचा. किती आला, 20. 20 आल्याच्या नंतर तुम्ही मला सांगा, ही 20 पेक्षा 20 हे 21 व 20 मोठा आहे का 21 मोठा आहे, 21 मोठा आहे. म्हणजे आपल्या प्रश्नामधला अंक मोठा आहे, प्रश्नामधला अंक मोठा आहे. प्रश्नामधला अंक मोठा असल्यामुळं मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे काय झाला, 46चा वर्ग झाला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लर्न विथ साई या युट्यूब चॅनलला भेट द्या आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.